नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. पण ही शेतकरी कर्जमाफी होत असताना किंवा घोषणा झाल्यानंतर आणि त्या घोषणा झाल्यानंतर ती पूर्णत्वास यायच्याच आधी एक मोठी गोष्ट आपल्या महाराष्ट्रात आपल्याला घडताना दिसत आहे. ती गोष्ट अशी आहे मित्रांनो की 2-3 दिवसांपूर्वीच आपण बघितलं असेल की सावकाराचं जे काही कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी अक्षरशः किडनी द्यावी लागली. मग कुठली कर्जमाफी आणि कुठलं हे शासन की ज्याच्यावर कोणाचाही अंकुश नाहीये. आतापर्यंत आपण बघितलं असेल की बँका शेतकऱ्यांना नोटीस बजावतं, वारंवार नोटीस बजावतं. त्याच्याही पलीकडे अक्षरशः जास्तीच झालं तर बँक त्या संबंधित शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या घरातील भांडी कुंडी ज्या काय असेल तेवढ्या म्हणजे व्याजदर वगैरे किंवा त्याला एक चेतावणी म्हणून भांडी गोळा करताना आपण तरी पाहिलंय आतापर्यंत. पण अक्षरशः किडनी देणं, किडनी मागणं हे कुठल्या तत्वात बसतं हे अजूनपर्यंत कळालेलं नाही. याच्यावर अंकुश कोणाचा तर सध्या तरी कुणाचाच नाहीये. फक्त व्हर्बली किंवा शासनाचं एक परिपत्रक किंवा ज्या पद्धतीने सांगतं की सावकारी कर्ज घेऊ नका किंवा सावकाराने जर आपल्या ज्यांना कर्ज दिलंय कर्जदार व्यक्तींना तगादा लावू नये. आता सावकारी कर्ज म्हटलं म्हणजे ते काही 1-2% नसतं, ते असतं 10 ते 12%. आता हे 10-12% जे व्याज असतं, काही लोक तर चक्रवाढ व्याज लावून घेतात. म्हणजे व्याजावर व्याज व्याजावर व्याज असं करत करत काही लोक अटीची खरेदी करतात. म्हणजे जर तू या संबंधित कालावधीमध्ये जर कर्ज फेडलं नाही, तुझं जे काही गहाण ठेवलं असेल, शेती असो घर असो जे काही असेल ते त्या व्यक्तीची मालकीची होते. या गोष्टींवर अंकुश येणार कधी? या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो. आणि याला जबाबदार म्हणण्यापेक्षा याला कारणीभूत किंवा याच्यावर अंकुश आणणं हे शासनाचं गरजेचं आहे. आणि ही जी काही गोष्ट झाली आहे याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.